पुण्यामध्ये भर चौकात मद्यपी तरुणाचं अश्लील कृत्य। येरवडामधील शास्त्रीनगर चौकात बीएमडब्ल्यूतून आलेल्या तरुणाचं लघुशंका करत अश्लील हावभाव। पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि आरोपीचा शोध सुरू। पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण। रिक्षा चालकाकडून किरकोळ वादावरून धारदार शस्त्रानं मारहाण। मारहाणीत तरुण गंभीर जखमी। सतीश भोसले उर्फ खोक्याकडे असलेला पैसा सुरेश धसांचा की त्याचा स्वतःचा? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा सवाल। सुरेश धस यांनी उत्तर दिलं पाहिजे। सुरेश धस यांचा राजीनामा व्हावा, दमानी यांची मागणी। अमानुष मारहाण प्रकरणी बीडच्या सतीश भोसले विरोधात 2 दिवसात 2 गुन्हे। मात्र 48 तासांनंतरही आरोपी फरारच। तर भाजपचा पदाधिकारी असलो तरी मी अण्णा प्रेमी, सुरेश धसांची स्तुती करणारा भोसलेचा व्हिडिओ व्हायरल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणत्या प्रकारची हत्यारं वापरली या संदर्भात सीआयडीकडून दोषारोप पत्रात नवी माहिती। गॅस पाईप आणि लोखंडी पाईप वळवून मूठ तयार करून मारहाण केल्याचा रेखाचित्र सादर। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातील घोटाळ्याच्या ईडी चौकशीसाठी सुरेश धस करणार तक्रार। ईडीला पाठवणार पत्र। 200 कोटींच्या गैरव्यवहारांचा आरोप। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे। अपहरणा आधीचा मुलगी वैभवी सोबतचा संतोष देशमुखांचा शेवटचा संवाद। वैभवीचा पोलीस जबाब पुढारी न्यूजच्या हाती, तर कृष्णा आंधळेनं धमकी दिल्याचाही उल्लेख। महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्ती यांची चौकशी। श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकाकडून चौकशी। महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय। निलंबन मागे घेण्याच्या विनंतीसाठी सपाचे आमदार अबू आझमींचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आदर। निलंबनानंतर आझमींना उपरती।